तो लाट आल्याबरोबर मी खाली निघून गेलो. ते शेवरीच्या फांदीला पकडलं म्हणून मी ईश्वर कृपेने वाचलो. आणि एक गावांचे माझे कुटुंब सगळे माझे मित्रमंडळ पाठीशी आशीर्वाद आहे माझा चांगला, म्हणून मी वाचला गेलो आणि नवीन मला जन्म आहे. कोकणात गेले काही दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील शेळडी नदीत एक तरुण वाहून गेला होता, तर भरजा नदीत वाहून जाणाऱ्या दीपक तांबुटकर पुराच्या पाण्यातून वाहून जाताना झाडाची फांदी हातात सापडली म्हणून ते सुदैवाने वाचले. ही घटना रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यातल्या मौजे पालघर येथे रविवारी सायंकाळी घडली. ग्रामस्थ दीपक शंकर तांबुटकर खाली शेवरीची पान पकडली, शेवरीच्या खालून तिकडून हे भारजा नदीच्या पात्रात पडून वाहून जात असताना सुदैवाने झाडाची एक फांदी त्यांना हातात सापडली आणि त्यांचा जीव वाचला. फांदी पकडून झाडावर चढून ते 3 तास खाली शेवरीची पान पकडली, शेवरीच्या खालून तिकडून त्या साईडने फांदी पकडून झाडावर चढून ते 3 तास थांबले. त्यानंतर गावातील काही धाडसी तरुण बचावासाठी पुढे सरसावले. स्वतःचा जीव धोक्यात घालून गावातील इसमाला वाचवण्यात आलं. नदीतील या 3 तासाच्या थराराचा अनुभव तांबुटकर यांना कसा आला? जणू त्यांचा पुनर्जन्मच झालाय. गावातील तरुणांनी कसं धाडस केलं याचा आढावा हे सगळं ऐकूया दीपक तांबटकर यांच्याच तोंडातून पाहूयात. इथे येऊन बसलो, पाणी तामान होता, हे सगळं बुडालं, पाण्यात होतो अर्धा. या सगळ्या घटनेचा थरार आपण दीपक यांच्याकडून जाणून घेऊयात. तरी 2.5-3 तास होतो. काय म्हणजे जरा भीती वाटत होती, पण देवाचं नाव घेऊन मी आपला बिंदास म्हणजे म्हटलं न घाबरता आपण बसूया. सगळे माझे मित्रमंडळी होती, त्यांनाही मी हातबीत करत होतो. ते मला पण बोलत होते, हलू नका, इथेच थांबा. असं त्यांनी खूप माझ्यासाठी प्रयत्न केला होता. मी तिकडे पाणी भरलं होतं. माझे मित्र बिचारे रेशनिंग दुकानवाले खास मित्र, मला वाटलं मी जाऊ शकतो या अशा हेतून मी गेलो. पण तो लाट आल्याबरोबर मी खाली निघून गेलो. ते शेवरीच्या फांदीला पकडलं म्हणून मी ईश्वर कृपेने वाचलो. आणि एक गावांचे माझे कुटुंब सगळे माझे मित्रमंडळ पाठीशी आशीर्वाद आहे माझा चांगला, म्हणून मी वाचला गेलो आणि नवीन मला जन्म आहे. साईबाबांचं ना माझ्या अल्लाचं खूप म्हणून माझा अख्खा मोहल्ला इथं पडला होता माझ्यासाठी. आणि त्यांनीच खूप सहकार्य केलं. माझे गावाले मोहल्ल्यातले माझे असे सगळे माझे मित्रमंडळी होती. साधारण 5 वाजले होते, पण गाडीपर्यंत मला सगळं जवळजवळ 6:45-7 वाजले असतीलच. नसती तर माझं काय शक्य नव्हतं. पण ते ईश्वरी कृपेने मला खूप साथ दिली. आणि तरी पण डुबलो होतो, पण ते डुबकी परत वर काढली आणि लगेच तेवढ्यात 1 मिनिटामध्ये पाणी मिळाले आणि ते मी वाचला गेलो. नाही, मी पाहुणे म्हणजे बहुतेक अर्ध्यापर्यंत गेलोच होतो, पण ते लाट आली त्या लाटेने मला डायरेक्टली उचलली. त्याच्यामुळं मी खाली गेलो. तर जाणारच होतो तिथपर्यंत त्या घरापर्यंत, पण नाही जाता आलं. त्यांनी मला उचललं. त्यामुळे माझं नाविलाज झालं, मग जावंच लागलं खाली. छत्री यांनी चप्पल सोडून दिली म्हणून मी शेवर पकडली आणि मग त्या शेवरीला धरून राहिलो. एक दम टाकला आणि मग त्या मौटीवर जाऊन बसलो 2.5-3 तास. बस आहे, मला आधार मिळाला आहे. मी काय आता काय समजा यांना पण शक्य झाला नसता तर मी थांबून अगदी वर जाऊन अगदी पाणी एकदम साफ कमी झाल्यावर पण उतरलो असतो, पण मी खाली उतरणारच नव्हतो. मग ते झाड पण मला भाग्यवान आणि मी तर असेनच भाग्यवान. नवीन जन्म आहे माझं. मुस्तक कोंडेकर आणि त्यांनी तर खूप सहकार्य केलं. माझ्या शेजारी तो येऊन गेला, पण त्याला मला जमलं नाही टायर द्यायला, म्हणजे ट्यूब द्यायला. तोही बिचारा एक जरा बुचकललाच होता, पण त्यांनी शेवरीला कवला मारून ठेवला आणि टायर काय त्यानं बांधलं नव्हतं रशीला. त्याला शक्य नाही झालं. मग ते मुलांनी परत त्याला खेचलं. म्हटलं बरं झालं, जा बा म्हटलं मी चांगला आहे. आला शेवटलं. मग परत नंतरच्या वारला त्यांनी तिकडून वरून जाऊन मग त्यांनी आलेच 3-4 जण मला न्यायला. आणि मग मी त्या टूपवर बसून गेलो तिकडे. तर आम्ही इथे होतो, तर आमच्या सर्वांनी आम्ही ठरवलं की त्यांना आपण वाचवायचे. तर आमच्या इथे आमच्या सर्व मुलांनी सहकार्य केले की मुश्ताक तू जाऊ शकतोस का? तर मी बोललो जाऊ शकतो मी. परंतु त्यांना वाचवण्यासाठी गेलो रशीच्या साहाय्याने. परत ते मला वाचवता आलं नाही. परत मग आम्ही प्रशासन, तहसीलदार, पोलीस स्टेशनवरून लोक आली, त्यांनी आम्हाला सहकार्य केले. त्यांचे काही साहित्य आणले. त्याच्या साहित्यानं आम्ही तिथे त्यांच्यापर्यंत पोहोचलो. नंतर परत शेवट त्यांना घेऊन आलो. माझं नाव नरेश तपकिरे. मी
वेळोवेळी ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे की ह्या नदीमध्ये जो गाळ आहे तो काढणे, परत ह्या पूर्ण नदीला पालघर स्टॉपपासून ते अगदी टाकेडा फरशी आहे तिथपर्यंत रेंटिंगवालाचा पण सुद्धा प्रश्न घेतला होता 2-3 वेळा. आणि असे बरेचसे ह्या वेळेला 2005पासून आत्तापर्यंत वेळोवेळी हा तिड्याचं धरण असेल किंवा मग इतर आणखीन शिडसाडी वगैरे ह्या ते पावसाचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे धरणाचं पाणी सोडून देतात अचानक, आणि त्यामुळे इथल्या ग्रामस्थांना कुठलाही अंदाज येत नाही त्याचा. दुसरी गोष्ट, वेळोवेळी ह्याच्याकडे आत्ता जो गाळ आहे पूर्ण तुम्ही पाहता इथून, तर त्याच्यामध्ये कुठलीही आत्तापर्यंत गाळ काढण्याची तरतूद झालेली नाही शासनाकडून. तर माझी एकच विनंती आहे शासनाला की ह्या पालघर गावाकडे पूर्ण गांभीर्याने लक्ष देऊन पूर्ण त्याची जी काय हे आहे तक्रारी असतील काय ग्रामस्थांच्या किंवा काय इतर, त्या पूर्ण त्यांनी कराव्यात. आणि जे झाले ती भयंकर घटना आधी अशी होती की बघा, म्हणजे माणसं एवढी होती, पाणी म्हणजे एवढं माणसाला म्हणजे जाणं एवढं मुश्किल होतं. पण ते आम्ही सगळे लोकांनी मी एक प्रयत्न केला आणि त्या 2005मध्ये जर माणसं बघायला पाणी ह्याच्या अफाट पाणी होता की आमची एवढी इच्छा होणार होती की जाऊ शकत नाही आम्ही पण. तर आमची पण भयंकर आम्ही प्रयत्न केलात आम्ही काल, आणि ह्या प्रयत्नाला आम्ही खरोखर यश आणि त्या व्यक्ती आम्ही बाहेर निदर्शनाला आणले होतं ना